थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये गायत्री विचारते की अरे काय झालं आहे, तुम्ही माझ्याकडे असे का बघताय, मी काय कधी तुमचं कोणाचं कौतुक करू शकत नाही का? तेव्हा आता दिनेश म्हणते अरे दिनेश, असे का बघताय तुम्ही? त्यावर आता दिनेश चकित होऊन गायत्रीला विचारतो की काय तुला खरंच आईच्या कामाचं कौतुक वाटतंय? तेव्हा आता गायत्री म्हणते की हो, या घरात स्वतःच्या टॅलेंटच्या जीवावरती कोणीच आजपर्यंत काहीच कमावलं नव्हतं, परंतु ते आता माझ्या सासूबाईने करून दाखवलं आहे. इतक्या तिथे आता सूरज सुनंदाला 50 रुपये मागत असतो. त्यावरती गायत्री सांगते की देणार, तुमची आई तुम्हाला 50 काय 500 रुपये देईल, परंतु हा चेक वटल्यानंतर. गायत्री खुश होण्याचं फक्त एक नाटक करते. ती सांगते की आता हा पहिला चेक आहे ना, तुमची पहिली कमाई आहे ना, ही देवापुढे मी ठेवून येते. तेव्हा आता तिथे तेजसला तिच्यावरती जाम संशय आलेला असतो. तेव्हा तेजस तिचा पाठलाग करतो. गायत्री खूप चिडलेली असते. ती चेक जाळणार इतके तेजस तिथे एंट्री करतो. त्यामुळे गायत्री मुद्दाम आता देवासमोर तो ठेवते आणि खोटी प्रार्थना करते की या घरात सगळं असं चांगलं होऊ दे. त्यानंतर ते आता औक्षणाचं ताट घेऊन ती सुनंदाला तिथे बसवण्यासाठी सांगते आणि तिचं औक्षण करायला लागते. तेव्हा आता गायत्रीला तेजस विचारतो की काय तमाशा चालवलाय वहिनी? त्यावर त्यात गायत्री उत्तर देते की घुंगरांचा आवाज येतोय का? तमाशा कसला? नाही ना. गायत्रीला खरं तर आता हे पैसे कशाचे आहे ते काढून घ्यायचं असतं. तेव्हा आता सुनंदा सगळं काही आता गायत्रीला सांगून टाकते. ती म्हणते की आपलं ना हॉटेलमध्ये लाडू विकले जातात ना, त्याची कमाई आहे. तेव्हा आता गायत्री म्हणते अरे घाबरताय काय? मी काय शिक्षा वगैरे करणार नाही आहे, सासूबाईंची पहिली कमाई आहे ना. ती मुद्दाम खोदून खोदून विचारते की परंतु हॉटेलपर्यंत तुमचे लाडू कसे पोहोचले? तेव्हा आता सुनंदा मानसीचं नाव सांगते. गायत्रीच्या सगळा घडला प्रकार लक्षात येतो आणि ती विचारते की अच्छा, म्हणजे तिची हुशारी आहे का ही? ती सांगते की मला ना त्या मुलीचा खूप राग येतो, परंतु सासूबाई आता तुमच्या एवढं सगळं काही चांगलं करते ना ती, मग मला काही हरकत नाही आहे. त्यावरती आता गायत्री सांगते की मला ना तुमच्या घरच्या सगळ्यांची एक परवानगी हवी आहे की हा चेक मी स्वतः वटवणार. तेव्हा आता तिथे सूरजला ती विचारते की तेव्हा सूरज म्हणतो की दिली परवानगी. तेजस आता नाकारणार इतक्यात ती गायत्री सांगते की नाही नाही, मी कोणाचं ऐकणार नाही, हा चेक मी स्वतः डिपॉझिट करणार, मी तयार होऊन आले, असं म्हणून ती रूममध्ये जाते. सगळेजण घरातले आता जिकडे तिकडे गेल्यानंतर आबा त्याला विचारते की दादा, वहिनींना खरंच आनंद झाला असेल का रे? त्यावरती आता तेजस सांगतो की गेमा गेमा वहिनीच्या गेमा, वहिनीला काय सहजासहजी एवढा आनंद होणार नाहीये. चेकचं नक्की वहिनी काय करतात ते आपल्याला बघावं लागेल आबा. इकडे हॉटेलमध्ये मानसीला आता पहिली मोठी ऑर्डर मिळालेली असते. तेव्हा ते अंकल आता सगळ्यांना पटापटा कामं करायला सांगत असतात. तर मानसी आता रुमानी मॅमचा फोटोजवळ तो लाडू ठेवण्यासाठी देते. तोपर्यंत इकडे गायत्रीची एंट्री होते. गायत्री अंकलला विचारते की ताण लाडू भूक लाडू इथेच मिळतात का? त्यावर ते अंकल सांगतात की हो, आमच्या इथे मोठे सुद्धा ऑर्डरी घेतल्या जातात. गायत्री त्यांना विचारते मुद्दाम की नक्की कोण बनवते हे लाडू? तर तिथे गायत्रीचा आता तेजसने पाठलाग केलेला असतो आणि तो खिडकीतून सगळं काही घडल्या प्रकार पाहत असतो. तर अंकल सांगून टाकतात की आमची टॉपर बनवते. अंकल मानसीला बाहेर बोलवतात. गायत्रीला पाहून मानसी खूप खुश होते. तर आता तेजसला धक्काच बसतो. तो विचार करतो की ही लकी चॅम्प गायत्री वहिनीने कशी काय ओळखते? तेव्हा आता गायत्री सांगते की अगं मानसी, मी तुला काय सांगितलं होतं मला की एका छोट्या हॉटेलमध्ये जा आणि त्याचं मोठं हॉटेल कर, चोरी कर असं सांगितलं नव्हतं? तेव्हा मानसीला मोठा धक्काच बसतो. गायत्री आता मानसीवर आरोप करायला लागते. ती म्हणते की आमच्याच घरी येऊन आमच्याच घरातले लाडवांची रेसिपी चोरून तू इथे करतेस का? त्यावरती मानसी सांगते की नाही मॅम, मी असं काहीच केलेलं नाहीये, मावशींनी स्वतः शिकवले आहेत मला ते लाडू. अंकल मानसीला आता गायत्री कोण आहे असं विचारतात. गायत्री पलटते आणि त्यांना ओरडून सांगते की मी हॉटेल पॅराडाईजची सिनियर मॅनेजर. तेव्हा आता अंकलला मोठा धक्का बसतो. तर ती सांगते की हो, तुम्हाला जे वाटतं आहे ना तेच. तर गायत्री सांगते की एनिवे, या मुलीने आमच्या घरच्या लाडवांची रेसिपी चोरली आहे आणि ते लाडू ती इथे बनवते आहे, सो ही गोष्ट मला अजिबात चालणार नाही. तेजस विचार करतो की मला वाटलंच होतं की ही बाई नक्कीच इथे येऊन तमाशा घालेल. अंकल आता गायत्रीला सांगतात की ती चोरेल कशाला, ती स्वतः तिथे शिकून आली आहे, त्याची रॉयल्टी आम्ही तिला दिली आहे. गायत्री हसायला लागते आणि ती म्हणते की किरकोळ रॉयल्टी देऊन तुम्ही इथे मला सांगताय? त्यावर ते अंकल सांगतात की तुझी रेसिपी हिने चोरलेली नाहीये, ही मुलगी खरंच खूप चांगली आहे, जर दुसरी कोणी असती ना तर तुला साधं विचारलंही नसतं. अंकलने आता गायत्रीला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. तर ती म्हणते की मला क्रेडिट घ्यायचं नाही, मला ही गोष्ट चालणारच नाहीये. तर आता तेजसला मोठा धक्का बसलेला असतो. तेजस विचार करतो की म्हणजे मिस लकी चॅम्प या घरी आल्या होत्या आणि त्या आईकडून लाडू शिकून गेल्या. तेव्हा आता गायत्रीला अंकल सांगतात की काय प्रूफ आहे तुझ्याकडे? त्यावरती आता गायत्री सांगते की ही स्वतःच प्रूफ आहे, आमची रेसिपी चोरणारी मुलगी स्वतःच समोर उभी आहे ना. तेव्हा आता मानसीच्या डोळ्यातून अश्रू वाहतात.
मानसी अंकलला सांगते की अंकल मी मावशींकडनं त्या परवानगी घेतली होती आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं हे लाडू बनवण्यासाठी. गायत्री मॅम मी त्यांना विचारलं होतं तुम्हाला माहीत नाही आहे का त्या नको म्हणतायत का आता ही रेसिपी करायला. त्यावरती आता गायत्री उत्तर देते की मला चालणार नाही आणि माझ्या सासूबाई माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहेत. तर तिथे आता तेजस विचार करतो की कसं सांगू तुम्हाला मिस लकी चांप की बाई इथे येऊन खोटं बोलून तमाशा घालते आहे. तर गायत्री सांगते की हे लाडू अजिबात इथे बनवायचे नाही आहेत. त्यावरती अंकल उत्तर देतात की का नाही बनवायचे, आता एवढी मोठी ऑर्डर आम्ही घेतली आहे, त्याचे पैसे त्यांनी आम्हाला दिले आहेत, आम्हाला वेळेवरती ऑर्डर द्यावी लागेल. तेव्हा आता मानसी तिथे बॉम्ब फोडते. ती सांगते की अंकल आता लाडू नाही बनवणार. तेव्हा मोठा त्यांना धक्काच बसतो. मानसी अंकलला सांगते की अंकल त्यांची इच्छा नाही आहे ना तर आपण नाही बनवायचे लाडू. त्यावरती आता गायत्री मानसीचं कौतुक करते आणि त्यानंतर म्हणते की मला आवडलं तुझा हा हरलेला चेहरा बघायला. तर त्यानंतर माजोर्डी गायत्री हा चेक काढते आणि चेक काढल्यानंतर तो त्याचे बारीक बारीक तुकडे करते आणि डायरेक्ट मानसीच्या तोंडावर फेकते आणि तेथून निघून जाते. मानसीचा तिने खूप अपमान केलेला असतो आणि त्यातून अंकलच्या हॉटेलमध्ये मोठा तमाशाही घातलेला असतो. तेजसला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. अंकल आता मानसीवरती खूप चिडलेले असतात. ते सांगतात की तो चेक उचलून टाक. तेव्हा आता मानसी पटकन उचलते आणि ती अंकलसमोर आता खूप रडत असते. तेव्हा आता अंकल म्हणतात की काय झालं, तू त्या मावशीला चेक दिलं होतं ना, काय केलं त्याने. इतक्यात आता तिथे तेजस एंट्री करतो आणि तेजस म्हणतो हॅलो मिस लकी चांप. तेव्हा आता मानसी तेजसला पाहून जराशी चकितच होते. तर मानसी रडते आहे हे पाहून आता तेजसला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता तेजस मुद्दाम म्हणतो की मी तुम्हाला तहान लाडू आणि भूक लाडू जे आहेत ना तुमचे त्याची ऑर्डर द्यायला आले आहे. त्यावरती अंकल सांगतात की नाही मिळणार ते लाडू. त्यावरती तेजस म्हणतो की का का नाही मिळणार, स्पेशालिटी आहे ना तुमच्या हॉटेलची. मग तेव्हा आता घडला सगळा प्रसंग अंकल तेजसच्या कानावरती घालतात. तेजसला सगळं काही माहिती असतं परंतु तेजस मुद्दाम नाटकं करतो. तर त्यावरती आता अंकल सांगतात की एक बायडी आली होती आणि तिने सांगितलं की लाडू बनवायचे नाहीत आणि ही डिग्री बघ ऐकतच नाही आहे माझं. त्यावरती आता तेजस सांगतो की अहो तुम्ही बनवा हो लाडू, असं काय करताय. तेव्हा आता मानसी सांगते की ती कोणाची तरी रेसिपी होती आणि त्यांची इच्छा नाही आहे ना, मी नाही बनवणार. त्यावरती तेजस सांगतो की अहो पोळीचे लाडू ते आमच्या घरीही बनतात, पारंपरिक रेसिपी आहे, तुम्ही बनवा बिंदास्त. त्यावरती मानसी सांगते की नाही जमणार आहे मला. तर तेजस सांगतो की परंतु अंकलची एवढी मोठी ऑर्डर आली आहे ना, ती कशी पूर्ण होणार आणि त्याशिवाय आता तुमची इंटर्नशिप ही कशी पूर्ण होणार. तेजस मानसीला समजावतो. तो म्हणतो की प्रत्येक घरामध्ये पोळ्या आता वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात ना, काही जण तुपाच्या काही जण तेलाच्या बनवतात. त्याचप्रमाणे आता तुम्ही जे तुमचे तहान लाडू भूक लाडू आहेत ते तुमचे वेगळ्या रेसिपी बनवा, वेगळ्या पद्धतीने बनवा ना. मानसी सांगते की ज्या मावशीने मला हे लाडू बनवायला शिकवले होते ना त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे, परंतु त्यांच्या परवानगीशिवाय कसं बनवणार आहे मी. त्यावरती आता तेजस सांगतो की अहो पण पद्धत बनवा ना, तुम्ही पदार्थ कशाला बदलताय. तेव्हा अंकल आणि मानसीच्या मैत्रिणीने सुद्धा आता तेजसचं मन पटलेलं असतं. तेजसमुळे आता मानसीच्या डोक्यात ट्यूब पेटते. तेव्हा आता तेजस मानसीला सांगतो की अहो त्या रेसिपीमध्ये काहीतरी गेमा करायच्या हो, मध्ये फेरबदल करायचा आहे. मग तेव्हा आता मानसीच्या मैत्रिणी सांगतात की म्हणजे आता स्वतःची रेसिपी तयार होणार. तेव्हा मानसीच्या डोक्यामध्ये कुठेतरी प्रकाश पडतो. मानसीच्या घरी आता सगळ्या त्यांच्या परिवाराने मिळून पांडुरंगाची आरती केलेली असते आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर आता नमस्कार करताना संपत सांगतो की पांडुरंगा माझ्या दोन्ही लेकींची लग्न झाली की मी तुझ्याच चरणाशी आहे. इतक्यात आता जोरजोरात फोन वाजायला लागतो. त्यावरती आता सगळेजण इकडे तिकडे फोन शोधत असतात. तेव्हा संपदाच्या हाती फोन सापडतो. ती म्हणते की ऑर्डरचा नाही आहे, तर रजनीताईचा फोन आहे. त्यांच्या जर मागण्या वाढल्या असतील ना तर अजिबात तिथे द्यायच्या नाहीत, नकार द्यायचा त्यांना. तेव्हा संपत म्हणतो की तुम्ही नका काळजी करू, माझे मी बघतो सगळं आणि तो फोन रिसीव्ह करतो. संपत आता रजनीला विचारतो की काय झालं, मनुताईची पत्रिका तयार झाली आहे का. त्यावरती रजनी सांगते की पत्रिका तयारी झाली आणि जुळली आहे. तेव्हा आता संपत खूप खुश होतो आणि सांगतो की जुळणारच होती कारण त्या रणजितराव आणि मनुताईच्या लग्नाची गाठ सर्गात बांधली आहे. तेव्हा आता तो विचारतो की काय लग्नाची तारीख काय. तेव्हा आता रजनी सांगते की पुढच्या आठवड्यातल्या तृतीयेला लग्नाची तारीख निघली आहे. तेव्हा इकडे आता संपतला मोठा धक्काच बसतो. तो म्हणते की पुढची तारीख काढता येणार नाही का. तर रजनी मुद्दाम त्याला सांगते की नाही, पुढची लग्नाची तारीख नाही काढता येणार आणि कार्य वेळेवरतीच पार पडायला हवं. तर आता रजनीने पुरतं संपतला कोंडीत पकडलेलं असतं. तर इकडे आता तेजसने एक वेगळी रेसिपी सांगितलेली असते. तेव्हा आता मानसीच्या मैत्रिणी खूप खुश होतात. तर तिथे आता तेजस सांगतो की काहीतरी फेरबदल करायचा, म्हणजे तुमच्या लाडवामध्ये जर गूळ घालत असतील. तेव्हा आता मानसी सांगते की तुम्हाला कसं माहिती. तर तेजस सांगतो की आमच्याही घरी बनतो ना लाडू, त्यामुळे. तेव्हा आता तेजस सांगतो की त्याच्याऐवजी वेगळा काय पदार्थ टाकता येईल. तेव्हा आता मानसी ठरवते की खजूर
तर तेजस म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये वेगळं काय असं ॲड करता येईल हेल्दी असं. तेव्हा आता मानसी म्हणते की ड्रायफ्रूट चालतील का? त्यावरती अंकल म्हणतात की एक नंबर आयडिया आहे. तर तेजससुद्धा आता खूप खुश होतो. मानसी म्हणते परंतु त्या लाडवांची चव बदलली आणि कोणाला नाही आवडले तर? तेव्हा आता तेजस तिची समजूत घालतो. तो म्हणतो की मिस लकी चाप, तुम्ही स्वतःहून आता लाडू बनवणार आहात ना, मग ते बेस्टच होणार आहेत. तेजसने आता मानसीच्या डोक्यात प्रकाश पाडलेला असतो आणि त्यानंतर त्याने वेगळी रेसिपी ही त्याला सुचवलेली असते. तेव्हा आता मानसी विचार करते की बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मला आता थांबून नाही चालणार. तर तेजस आता सांगतो की काय मिस लकी चाप, बनवणार ना लाडू? तेव्हा आता मानसी होकार देते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मानसी लाडू करत असताना आता तिचे केस तिच्या डोळ्यावरती येत असतात. त्यामुळे आता मानसीला खूप प्रॉब्लेम होत असतो. तेव्हा तेजस आता मानसीकडे पाहतच राहतो. त्यानंतर तेजस हा फॅन आणतो आणि त्यानंतर तो मानसीच्या पुढ्यात ठेवतो. त्यामुळे आता मानसीला कम्फर्टेबल होऊन तिथे आता लाडू बनवता येतात. तेव्हा मानसी तेजसकडे पाहून खूप खुश होते. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब